नमस्कार. आज आपण बोलणार आहोत आपल्या आतच लपलेल्या एका प्रचंड शक्तीबद्दल. डॉक्टर जोसेफ मर्फी यांच्या कामावर आधारित हे विश्लेषण आपल्याला दाखवून देईल की आपल्या विचारांमध्ये आपलं आयुष्य बदलण्याची अविश्वसनीय ताकद कशी दडलेली आहे. कधी विचार केलाय का की काही लोक यशस्वी का होतात आणि काही अयशस्वी? किंवा कुणी एक नेहमी निरोगी असतं आणि दुसरं सतत आजारपणाशी झुंजत असतं? हे असे प्रश्न आहेत जे आपल्या सगळ्यांनाच पडतात आणि याचं उत्तर कुठे बाहेर नाहीये, ते आपल्या आत, आपल्या मनातच आहे. याचं उत्तर एका खूप सोप्या उदाहरणात दडले. माणसं म्हणजे लोखंडाच्या तुकड्यासारखी असतात. एक तुकडा चुंबकीकृत असतो, जो आत्मविश्वास आणि श्रद्धेने भरलेला असतो. तो यशाला आपल्याकडे खेचून घेतो. तर दुसरा तुकडा अचुंबकीकृत असतो, भीती आणि शंकेने भरलेला. तो पुढे जाण्यासाठी फक्त संघर्षच करत राहतो. आणि हे सगळं कशामुळे घडतं याचं रहस्य आपल्या मनातच आहे. चला जरा खोलवर जाऊन बघूया आयुष्याच्या या मोठ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या आत असलेल्या दोन वेगवेगळ्या मनांना समजून घेण्यात दडलेली आहेत. ही दोन मनं नेमकी कोणती आहेत आणि ती कशी काम करतात? चला पाहूया. हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण आपल्या मेंदूची जी शक्ती आहे ना, तिचं वाटप खूपच गमतीशीर आहे. आपलं जागृत मन, ज्याचा वापर आपण रोजच्या कामांसाठी, विचार करण्यासाठी करतो, त्याच्याकडे फक्त 10% शक्ती असते. आणि उरलेली म्हणजे तब्बल 90% प्रचंड शक्ती ही आपल्या सुप्त मनाकडे असते, ज्याचा वापर बहुतेक लोक कधी करतच नाहीत. आणि गंमत म्हणजे या दोघांची कामं पूर्णपणे वेगळी आहेत. आपलं जागृत मन म्हणजे जहाजाचा कॅप्टन. ते तर्क लावतं, विचार करतं आणि काय बरोबर काय चूक हे ठरवतं. तर सुप्त मन म्हणजे ते प्रचंड मोठं जहाज. ते स्वतःचा मेंदू चालवत नाही, ते फक्त कॅप्टनने दिलेले आदेश पाळतं. ते भावनिक आहे आणि आपल्या सगळ्या चांगल्या वाईट सवयी, आपले विश्वास, सगळं काही तिथेच साठवलेलं असतं. तर मग हा कॅप्टन आणि हे जहाज, हे दोघे मिळून आपलं आयुष्य कसं चालवतात, आपले विचार, आपलं वास्तव कसं बनवतात, हे समजून घेण्यासाठी हे उदाहरण अगदी परफेक्ट आहे. आणि इथेच तर खरी गंमत आहे. आपलं सुप्त मन कधीच वाद घालत नाही. जागृत मन म्हणजे आपला कॅप्टन. जो विचार त्याला देतो, सुप्त मन त्याला आदेश समजून स्वीकारतं. ते एका सुपीक जमिनीसारखं आहे. तुम्ही त्यात यशाचं बी पेरलं तर यश उगवेल, आणि जर त्यात अपयशाचं बी पेरलं तर अपयशच पदरात पडेल. एका गायिकेची गोष्ट आहे. तिला स्टेजवर जायची भयंकर भीती वाटायची, पण तिने स्वतःच्या सुप्त मनाला सतत एकच सूचना द्यायला सुरुवात केली. ती रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला सांगायची, मी सर्वोत्तम गायिका आहे, मी माझा सर्वोत्तम परफॉर्मन्स देणार आहे. आणि काय झालं असेल? त्याच आत्मविश्वासाने ती स्टेजवर गेली आणि तिने स्पर्धेत पहिलं बक्षीस जिंकलं. आणि ही काही एकटी-दुकटी गोष्ट नाहीये. आरोग्य, विज्ञान, अगदी शिक्षण अशा अनेक क्षेत्रांमध्ये या शक्तीने अक्षरशः चमत्कार घडवले आहेत. चला काही खरीखुरी उदाहरणं बघूया, जी या शक्तीचं अस्तित्व सिद्ध करतात. आता ऐका मॉरिस गुडमन यांची अविश्वसनीय गोष्ट, ज्यांना लोक द मिरेकल मॅन म्हणून ओळखतात. एका भयानक विमान अपघातानंतर त्यांची अवस्था इतकी वाईट होती की डॉक्टरांनी सगळी आशा सोडून दिली होती. त्यांच्या शरीरातील जवळपास प्रत्येक हाड मोडलं होतं. मणका तुटला होता. एकूण 103 हाडं मोडली होती. डॉक्टर म्हणाले होते की ते काही दिवसांचेच सोबती आहेत. पण मॉरिस गुडमन यांनी आपल्या मनात फक्त एकच विचार पक्का ठेवला, मी ख्रिसमसला चालत बाहेर जाईन. त्यांनी त्यांच्या सुप्त मनाला सतत हाच आदेश दिला. आणि चमत्कार घडला. फक्त 8 महिन्यांनंतर ते ख्रिसमसच्या दिवशी स्वतःच्या पायावर चालत हॉस्पिटलमधून बाहेर आले. आता सायन्समध्ये पण हे कसं काम करतं ते बघूया. प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ केकुले यांना बेन्झिनच्या रचनेचा शोधच लागत नव्हता. अनेक वर्ष संघर्ष करून ते थकले. शेवटी त्यांनी आपल्या सुप्त मनालाच हे काम दिलं की मला उत्तर शोधून दे. आणि एका रात्री त्यांना स्वप्नात एक साप स्वतःचीच शेपटी गळताना दिसला आणि त्यांना उत्तर मिळालं, बेन्झिनची रचना एका रिंगसारखी आहे. अशीच एक 16 वर्षांच्या मुलाची गोष्ट आहे. तो अभ्यासात खूप मागे होता. त्याला स्वतःबद्दल वाटायचं की तो मूर्ख आहे, त्याला काहीच जमणार नाही. आणि साहजिकच तो परीक्षेत सतत नापास व्हायचा. त्याला एक साधा उपाय सांगितला गेला. रोज रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर हा विचार मनातल्या मनात म्हणायचा. या एका साध्या विचाराने त्याच्या सुप्त मनात इतका खोलवर परिणाम केला की त्याची स्वतःबद्दलची प्रतिमाच बदलली. आणि काही महिन्यातच तो मुलगा त्याच्या वर्गात पहिला आला. तर आतापर्यंत आपण या शक्तीची ताकद पाहिली, उदाहरणं बघितली.
पण महत्वाचा प्रश्न हा आहे की आपण स्वतः या शक्तीचा वापर कसा करू शकतो. चला तर मग आता काही सोप्या आणि व्यावहारिक पद्धतींवर लक्ष केंद्रित करूया. यासाठी एक खूप सोपं 3 पायऱ्यांचं सूत्र आहे. मागा, विश्वास ठेवा आणि प्राप्त करा. पहिली पायरी, तुम्हाला नक्की काय हवं आहे हे अगदी स्पष्ट करा. दुसरी पायरी, ते तुम्हाला मिळालंच आहे असा मनापासून पूर्ण विश्वास ठेवा. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची पायरी, ते कसं मिळेल याची चिंता सोडून द्या. ती जबाबदारी तुमच्या सुप्त मनावर सोडा. मग ह्या सूत्राचा वापर करण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ कोणती? तर ती आहे सुवर्णतास, म्हणजे झोपण्यापूर्वीची शेवटची 5 मिनिटं आणि सकाळी जागे झाल्यावरची पहिली 5 मिनिटं. ह्या वेळेला आपलं जागृत मन, आपला कॅप्टन, शांत असतो आणि सुप्त मनाचे दरवाजे 95% जास्त उघडे असतात. रोज रात्री एक सोपी सवय लावून घेता येते. आपलं जे काही ध्येय आहे ते लिहा किंवा स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड करा. झोपण्यापूर्वी अगदी शांत, झोपाळू अवस्थेत ते रेकॉर्डिंग पुन्हा पुन्हा ऐका. आणि कल्पना करा की ते ध्येय पूर्ण झालं आहे. ते यश मिळवल्यावर जो आनंद होईल ती भावना अनुभवा. पण हे व्हिज्युअलायझेशन इतकं प्रभावी का असतं? याचं कारण सोपं आहे. आपल्या सुप्त मनाला खरं काय आणि कल्पना काय यातला फरकच कळत नाही. जेव्हा आपण एखादी गोष्ट पूर्ण भावनेने अनुभवतो तेव्हा आपला मेंदू ते खरं मानतो आणि त्याप्रमाणे काम करायला लागतो. तो भावना आणि चित्रांची भाषा समजतो, तर्काची नाही. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपलं सुप्त मन 24 तास काम करत असतं. ते कधीच थांबत नाही. मग आता स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे, ह्या क्षणी आपण आपल्या सुप्त मनाला नकळतपणे कोणत्या सूचना देत आहोत? कारण आपण जे विचार करत आहोत तेच विचार आपले भविष्य घडवत